आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, तू माझ्याशी पंगा घेऊन ना लय मोठी चूक केली. याने तुझ्या हातात काय बी लागणार नाही आणि या चुकीची शिक्षा तर तुला मिळणारच. फक्त या चार भिंतीत नाही, अख्ख्या गावासमोर नाही ना तुला फरफटत धिंड काढली तर नावाची कामिनी नाही. हे तुला काय अक्षता देऊन निमंत्रण द्यायचं? हा, असं काय ढिब्मासारखं उभा आहे? बापाचं लग्न आहे का इथं? सांगितलेलं ऐकायला येत नाही? लाग का मला? ऐकलं हाय, पर आता आवाज खाली करून बोलायचं, नाहीतर यो आवाज कायमचा बंद करू. तुझी एवढी हिम्मत, माझं पाळलेलं जनावर आणि माझ्यावरच आवाज चढवतोय? उड्या मारू नको, एक दमडी मिळणार नाही नाहीतर तुला. ए मॅडम, अरे नकोच आहे तुझी फुटकी दमडी. तुझी तुलाच राहू दे, कामाला येईल. अरे तुझ्या पैशापेक्षा लय पैसे मिळाला आहे आम्हाला. आणि बघ, आता तुझी आणि तुझ्या पैशाची काही बी गरज नाही. अच्छा, मला फसवून माझ्या माणसांना बी स्वतःच्या बाजूने फितवून घेतलं का? तुला काय वाटलं या माणसाच्या जीवावर उड्या मारते मी? हा, हे अक्षरा, माझ्याशी पंगा घेऊन ना तू लय मोठी चूक केली. सोडणार नाही मी तुला. तुझ्या पापाचा घडा आता भरलाय, त्यामुळे शहाणपणा करशील ना तर पस्तावशील. तुझा सगळा खेळ मी संपवलाय ग, त्यामुळे आता तुझ्या हाती काहीच उरलेलं नाहीये. हे अक्षरा, तू ना चोर आहेस. मला फसवून समजा लुबाडलं. एक नंबरची खोटारडी आहेस तू. हे सोजवळपणाचा आवे ना माझ्या समोर आणू नको. मी चांगलं ओळखलंय तुला. एक नंबरची पातळ धुंडी आहेस तू. अक्षरा, तुझा बाप तर पोलीस होता ना, मग तू कशी चोर निघालीस ग? हेच संस्कार आहेत का तुझे? का तुझा बाप बी फक्त म्हणायला पोलीस होता आणि त्याच्या अंगात बी खोटारडेपणाच असेल म्हणूनच तुझ्यात उतरलाय? बाप बी चोर आणि लेक बी चोर. कामिनी, अक्षरा, हे बघ, यो कामिनीचा डाव आहे. ती मुद्दाम तुला उचकवायचा प्रयत्न करते, पण तू नको लक्ष देऊ. हे बघ, आता हे पेपर्स घेऊन तू इकडनं लवकरात लवकर निघणं जास्त गरजेचं आहे. अक्षरा, मी सोडणार नाही तुला. हे किती पैसे दिले तिने तुला? हा, मी दुप्पट तिप्पट पैसे देते तुला. काय बी कर आणि हिला माझ्याकडे आण. नाक घासत तिला माझ्या पायाजवळ आणायचं.
आधी पैसे भरोसा नाही बाबा तुझ्यावर. काय तर म्हणे दुप्पट तिप्पट पैसे देत. आधी आहेत का ते बघ. आपला मतलब फक्त पैशाची. आधी पैसे टाक, नंतरच इथून हलणार. ताई, तू ठीक आहेस ना? शरू मी ठीक आहे, नको काळजी करू. आई, आपला मौल्यवान ठेवा, तुमच्या हक्काचा, तुमचा जीव की प्राण, आपला सूर्यवंशी वाडा आपल्याला परत मिळालाय. हे घ्या. पोरी, लई धीराची आहेस म्हणून एवढं मोठं धाडस केलंस. हे फकस्त तुझ्यामुळे शक्य झालंय बघ. तुझे आभार कसे मानावे हेच कळत नाही. आई, मुलगी मानता आणि हात कसले जोडताय? आई, एक मुलगी आईच्या सुखासाठी जे करते ना तेच मी केलंय. आणि मला हा जो काही धीर मिळतो ना तो तुमच्याच आशीर्वादाने. आता डोळ्यात पाणी नाही आणायचं. आता सगळं नीट होणार आहे. अक्षरा, समाधानी बाबा म्हणाले होते, या घराची सून व्हायला फकस्त तूच योग्य आहेस. तूच सुंदरची बायको बनून या घराची आणि सुंदरची बी काळजी घेशील. आज त्यांचे शब्द तू खरे केलेस बघ. सूर्यवंशांची सून शोभलीस. अगदी बरोबर बोललात बघा मॅडम. आमच्या अक्षरालाही गुन्हे आणि धाडशी आहे. समज जिद्दीनं करत असते. अरे बास बास मामा, किती कौतुक करशील. आई, हे घ्या पेपर्स. मला नका, सुंदरला दे. अक्षरा, जगात भारी काम केलंय बघा तुम्ही. खरंच तुमचं लय लय आभार. आता आभार मानून परक करणार आहात का? अहो तसं नाही, पर आपल्या माणसांशी असं औपचारिकपणे बोलत नाही. वहिनी, काय विमाना
पण सॉंग लय भारी घेतलंय तुम्ही. हा हा. एक मिनिट. छान दिसते की नाही हो. अहो पण मी काय म्हणतो, ह्यो समजा आपला डाव होता, हे कामनीला कळलं नाही ना? हो कळलाय. हा? पण आपण आपला प्लॅन इतका चोख पार पडलाय की ती आता नक्की चवताळणार, शांत बसणार नाही ती. आता तिचा पुढचा प्लॅन नक्की काहीतरी मोठा असणार आहे. पैसा कुठं गेला? चुकीच्या हातात पडू नये म्हणून पैसा आणि दागिनं मॅच योग्य जागी ठेवले. आई, मला गपगुमान पैसा आणि दागिने दे. मी सोडणार नाही. तुला जीव घेईन तुझा. तुला काय करायचं ते कर ग. माझा जीव गेला ना तरी बी सांगणार नाही तुला. हे जीवावर एवढी उदार होऊ नकोस. गपगुमान समदे पैसे परत दे, नाहीतर मी इसरून जाईल की तू माझी आई आहेस. तुला जे बोलायचं ते बोल, जसं वागायचंय ते वाग. पर मी अजिबात सांगणार नाही पैसा आणि दागिना कुठे ठेवलेत ते. आई, हे मामा, तू तर मध्ये पडू नकोस. तू तर सगळ्यात मोठा धोका दिलास मला. तुझ्यावर विश्वास ठेवला ना, ही सगळ्यात मोठी चूक होती माझी. तुम्हाला आपलं समजलं आणि तुम्ही तर चांगलंच खंजीर खूप असलाय की मागून. आवाज खाली. म्या चुका बरोबर हे तू नको सांगू मला. आत्ताच्या आत्ता यो वाडा सोडून निघून जायचं, तीच तुझ्या भल्याचं आहे. चल एक. जेवायत ठेवली घरात माकडं आणि ताटात पडली ढीगभर लाकडं. वाटलं होतं या अक्षरान कामलीच्या भांडणात सवत्याच्या पुढीवर तूप ओतून घेता येईल. कसलं काय, बस आता बोंब मारत. हे सगळं तुझ्या चुकीमुळं. त्या कानडी आप्पाला घरात घेतलं कशाला तू? हा, घेतलं तर घेतलंस, वरनं डायरेक्ट व्यवहाराला बसवलंस. अगं तुझ्या अक्कल काय कुठे शेण कालवाय गेलती का? तसं नाही. त्या कानडी आपण म्हणजे त्या अक्षरानं आपला समजा प्लॅन असा उलगडून सांगितला की असं पेपरवर सही घेतो, खाली कार्बन ठेवतो, तुमचं काम बी पत्ते करून दाखवतो, असं बोलून विश्वास दाखवला आणि विश्वासघात बी केला. त्या अक्षरानं तुला मूर्खात काढून चांगलाच चुना लावलाय. नाही, माझी चूक झाली, तुझ्यावर भरोसा ठेवला मी. आणि दुसरी चूक म्हणजे त्या कामिनीवर जरा जरब ठेवली पाहिजे होती, पण नाही, तेही नाही झालं. तसं झालं असतं तर निदान त्या कामिनीनं आपल्या डोक्यावर अशा मिरा तरी नसत्या वाटल्या. आता बोलून काय फायदा आहे? हे असं झालं असतं, तसं केलं नसतं, तसं झालं असतं, असं झालं नसतं. हा, सौतात करायची धमक नाही, दुसरं खापर फोडायचं उगाच. उर्वशे, माझा नाद करू नको, तुला आधीच सांगतोय. तू फालतू वागलेस. होय, एवढी काळजी होती तुम्हाला, एवढं तुमचं डोसकं चालणार होतं तर यायचं होतं की येळेत. कशाला गावचं उसाभर करते येळ घालवला? येतच होतो मी काय कुठं गावच्या उसाभरीत नव्हतो, आपल्याच उसाभरीत अडकलो होतो. हा, पण तुला इथं घरात बसून काय करणार आहे? मला कशाला बाहेर तोंड द्यावं लागतं ते? लागू देत तोंड द्यायला. हा, तेच तोंड आता बंद करा. घरात आहोत आपण, रस्त्यावर तमाशा नाही मांडलेला. मी जर ऐकलं ना तर अजून महागात पडून. आता घरात परत तमाशा होणार. उर्वशे, आपल्या हातात चालून आलेला चान्स आपल्या हलगर्जीपणामुळे निसटला. होय, पर करू आपण काहीतरी, काढू यातनं मार्ग. तुम्ही काळजी करू नका. बाई,
तुम्ही तुमचं डोकं चालवू नका, तुमच्या मेंदूला अजिबात ताण देऊ नका. एवढं केलंय का नाही तेवढं बास आहे. आता याच्या पुढं मी जे सांगेन तसं तेवढंच करायचं. हो पर बस यापुढं मी कुणाचं बी काय बी ऐकून घेणार नाही. आता यापुढं जे काय करायचंय ते मी एकटा ठरवणार. नुसती मान हालू नकस. काय झालं ते सांग. पैसे नाही आहेत आत्ता, उधारी ठेव, फेडते लवकरच. उधारी? हे तुला सांगितलेलं कळत नाहीये का? मोठ्या आवाजात बोलायचं नाही माझ्या समोर. स्वतःची लायकी ओळखून आणि मान खाली घालून उभं राहायचं माझ्या समोर. हे भिकारी झालीस तरी पण माज काय उतरत नाही तुझा. एक लक्षात ठेव, सत्ता मिळाली की ते टिकवणं लय अवघड असते बघ. पण तुझ्या बाबतीत तेच झालं. वरबडून सत्ता मिळवलीस पण तुझा यो माज आहे ना, माज, त्याच्यामुळे ते टिकवता आली नाही. माणसांची किंमत केली नाही की असंच होतं. काही बी हात लागत नाही बघ. हॅलो, काय म्हणे मॅडम, पैसे देत नाही. काय करावं लागेल म्हणजे कसे पैसे वसूल करावे लागतील? बरं ठीक आहे. कुठे पोहोचलास? वाचा येत आहे ना? नाही, ते इंग्रजी आहे म्हणून विचारलं. बारक्या, आता तू सुंदरची काळजीच करू नको. त्याची मास्तरीन त्याच्या बरोबर आहे. आता कुठली बी परीक्षा तो चांगल्याच मार्कांनी पास होणार. चला आज जाऊया, वाडा आपली वाट पाहतोय. अक्षरा, आत्ताच्या आत्ता मला पेपर्स परत दे, नाहीतर दात कितीही पाडले ना तरी नागिन फुसकाराचं काही सोडत नाही. जा, काय करायचं ते कर. पेपर्स मिळणार नाही. मी माझा हक्क सोडणार नाही. एकेकाचा जीव घेईन. आत्ताच्या आत्ता मला पेपर्स परत दे. ए, नाही घाबरत मी तुला. पेपर्स मिळणार नाहीत. कामिनी, हे बघ, असा विचार करू नको. बंदूक खाली घे. हे बघ, असं काही केलंस ना तर लई गोत्यात येशील. अजून येळ गेलेली नाहीये कामिनी. आपण शांतपणे बसून बोलूया. हा, कळतंय का? हे तुझ्या असल्या गुळमट बोलण्याला ना मी भुलणार नाहीये. आणि माझं काय व्हायचं ना ते माझं मी बघून घेईन. पण हातातला हक्क ना जीव गेला तरी सोडणार नाही. तुला बोललेला कळत नाहीये का? आत्ताच्या आत्ता पेपर्स मला परत दे. तू अशी नाही ऐकणार.
कामिनी कामिनी असं काय बी करणार नाहीयेस तू. ए कामिनी बंदूक खाली घ्या. मी तुला पेपर देतो पर तू अक्षराला सोड. बंदूक खाली घे. तूच रे, तुलाच माझी काळजी. आण या हातात पेपर्स दे, मग मी गन खाली घेते. होय होय देतो पर तू हे समजा थांबव. सुंदर असं नको करू. जिजू नका देऊ. पेपर सांड.